UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। परभणीत परिस्थिती नियंत्रणात, माथेफिरूने संविधानाची विटंबना केल्यानंतर जाळपोळ। परभणीत इंटरनेट सेवा बंदसह जमाव बंदचेही आदेश। आतापर्यंत 40 जण ताब्यात। प्रकाश आंबेडकरांकडून जमावाला शांतता राखण्याचं आवाहन, तर संविधानाचा अपमान करणाऱ्या मागे कोणी सूत्रधार आहे का? रामदास आठवलेंचा सवाल। परभणीमध्ये कृत्य माथेफिरूने केल्याची गिरीश महाजन यांची माहिती। माथेफिरूला अटक केली असून सामाजिक सलोखा बिघडेल असं कृत्य न करण्याचं महाजनांचं आवाहन। मसाजोग हत्या आणि परळी व्यापारी अपहरणाचा तपास विशेष यंत्रणेमार्फत व्हावा, पंकजा मुंडेंची मागणी। दोन्ही घटनांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। बीडमध्ये व्यापाऱ्यांसह सामान्य लोकही दहशतीत। वाल्मिक कराड नावाचा माणूस सर्व घडवून आणत असल्याचा दावा। शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा आरोप। निकाल लागून 20 दिवसांनंतरही महाराष्ट्राचा गृहमंत्री कोण हे ठरत नाही। गुन्हेगारीच्या घटनांवरून राज्यातील कायदा सुव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याची संजय राऊतांची टीका। खातेवाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस अजितदादा दिल्लीत। काल फडणवीस शिंदे अजित पवारांच्या बैठकीनंतर आज शहांसोबत मंत्रिमंडळावर चर्चा, तर शिंदे दिल्लीला जाणार नाहीत, सूत्रांची माहिती। दिल्ली दौऱ्यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींची भेट। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्र सांभाळल्यानंतर सदिच्छा भेट। मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात उद्या महायुतीच्या नेत्यांची बैठक होण्याची शक्यता। फडणवीसांच्या दिल्लीतील बैठकीनंतर राज्यात बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती। काही खात्यांवरून महायुतीतल्या असमन्वयामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याची चर्चा। अद्याप भाजपचीही यादी फायनल नाही, तर येत्या 1 ते 2 दिवसात विस्तार होणार असल्याचा शिरसाटांचा दावा। ईव्हीएम संदर्भात ठोस पुरावा असेल तरच विरोधकांनी सुप्रीम कोर्टात जावं। लोकांची दिशाभूल करून रान पेटवू नये, ईव्हीएमवरून उज्ज्वल निकम यांनी विरोधकांना सुनावलं। कुर्ल्यातील अपघातावेळचा बेस्ट बसमधील थरारक सीसीटीव्ही समोर। धावत्या बसमधून नागरिकांच्या उड्या, अंगावर काटा आणणारी दृश्य कॅमेऱ्यात कैद। सिडकोच्या सिलेक्ट माय होम योजनेत लॉटरीला मुदतवाढ। 26 डिसेंबर 2024 पर्यंत घरांसाठी अर्ज करता येणार। आतापर्यंत 1 लाख अर्ज। पुष्पा 2 चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद। जागतिक स्तरावरील चित्रपटाची कमाई 1000 कोटींच्या पुढे। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।